महाजनवाडी येथे पवनचक्की प्रकल्प उभारू नये असे म्हणत महाजनवाडी येथील ग्रामस्थ आज आक्रमक झाले होते। आज शनिवार दिनांक 13 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता तात्काळ हा प्रकल्प बंद करण्यात यावा अशी मागणी करत नागरिक आक्रमक झाले। बीड तालुक्यातील बालाघाटावर पवनचक्की ऊर्जा प्रकल्प कंपन्यांनी सुरुवात केली असून शेतकऱ्यांची दिशाभूल करणे तसेच संबंधित शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देताच त्यांच्या शेत जमिनीवर प्रकल्प उभारण्यात येत आहे। तसेच शेतकऱ्यांना देखील उडवाउडवीची उत्तरे मिळाली असल्याने सदरील प्रकल्प तात्काळ बंद करण्यात यावा अशी मागणी महाजनवाडी ग्रामस्थांनी केली आहे। या संदर्भात त्यांनी तहसीलदार, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांना देखील लेखी निवेदन दिले आहे व तातडीने काम थांबवावा अशी मागणी करत ग्रामस्थ आक्रमक झाले होते। काय नाव आहे तुमचं? शारदा घरत महाजनवाडी। काय अडचण आहे पवनचक्कीमुळे? काय अडचण नाही साहेब, इथं ही ना इथं ही छोटीशी अगोदर आम्हाला म्हणजे छोटीशी पवनचक्की, पण आता भरपूर मोठी पवनचक्की आम्हाला बघितलं की भीती वाटते। मुलं, जनावरं, शेळ्या, करडं आम्ही सगळे बाहेर झोपतो हिवाळा आणि उन्हाळा। मग आता काय करायचं नेमकं? आम्ही इथं राहायला 10-12 वर्ष झालं आलो इथं राहायला। आता शेतीतच घेतले ना, त्यांनी जवळच घेतले ना, आता नेमकं करायचं काय? बघितलं की भीती वाटते। मी राजकारण घरात माझ्याच गटामध्ये जिथं आम्ही 6 भावंड आहेत, त्या 6 जणांपैकी 2 शेतकऱ्याची जमीन त्यांनी घेतली आणि बाकीच्याची कसल्याही प्रकारची सहमती घेतलेली नाही। आणि जो प्रोजेक्ट अगदी वरती म्हणजे माळरानावर घ्यायचा चालला होता, तर त्यांनी ऐन वेळेला सुपीक जमिनीमध्ये आणि आमच्या वस्तीमध्ये तो तयार केलेला आहे। मी न्यायालयीन प्रक्रियासुद्धा त्याची पार केलेली आहे आणि प्रशासनाला अर्ज विनंत्यासुद्धा केलेल्या आहेत की हा प्रोजेक्ट हा थांबवा, कारण का या प्रोजेक्टचे तोटे हे भविष्यात खूप होऊ शकतात। याची आम्ही कल्पनाही करू शकत नाही की या प्रोजेक्टचा आम्हाला काय काय त्रास होऊ शकतो। यामुळं प्रशासनानं हा प्रोजेक्ट थांबविण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करावा। फक्त त्याच्या आवाजाचा आणि एखाद्या वेळेस हे झालं तर एवढं मोठं जनावर आहे, इथं दुधाच्या गाय आहेत, बारकाली वासरं आहेत, त्याच्या आवाज